नमस्कार नमस्कार. दादा, आपला परिचय काय? माझं नाव सुधीर प्रकाश मुळे, राहणार बाचेगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. आपण हा कशाचा प्लॉट केलेला आहे या ठिकाणी? सर, मी हा 265 व्हरायटी आहे ही, आणि याला 2.5 महिने अगोदर RPS-76ची बीज प्रक्रिया केली, आणि बॅक्ट्रोरिच म्हणून आपली एक जीवाणू किट आहे, त्याची पण याला बीज प्रक्रिया केली. बरं, आपल्याला ही बीज प्रक्रिया केल्यानंतर यामध्ये काय रिझल्ट वाटला? बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर तिसऱ्याच दिवशी याला नवीन डोळे तयार झाले आणि ते जमिनीतून वर आले. हा मला एक चांगला अनुभव मिळाला. आणि याच्यानंतर पण जी ग्रोथ झाली ऊसाची, ती पण म्हणजे आज रोजी आपण पाहता तर 3-3 कांड्या ह्या ऊसाला तयार झालेल्या आहेत. कारण या प्रकारची ग्रोथ होणं आणि फुटवे पण निघणं हे खूप महत्त्वाचं आहे ऊसामध्ये. आता आपण बघू शकता की बाबा याला आपण गोरिच आणि बॅक्टेरियाची एक बीज प्रक्रिया आणि RPS-76च्या अशा 2 फवारण्या झालेल्या आहे, आणि त्याच्यावरती हा ऊस इतका छान प्रकारे डेव्हलप झाला. याची कॅनोपी, झाडाचे जे आपण ऊसातील पेरेचं अंतर, पानाची साईज आणि कॅनोपी आणि ग्रीनरी, आणि याच्या पलीकडे जर आपण बघू शकाल तर फुटव्याची संख्या. कारण जे आपलं क्लायमेट आहे यावर्षी तर पाऊस कमीच आहे, पण त्याच्या पलीकडं जे आपण बीज प्रक्रिया केली होती, तर त्याच्यामुळं एका जागेवर 10-10, 12-12 याप्रमाणे आपल्याला फुटवे पण मिळालेले आहेत. ओके. बरं, बेसल डोसमध्ये तुम्ही काय आपले धन्वंतरी कुठले प्रोडक्ट वापरले? आपण RPS-76 ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये ते एक वापरलेलं आहे, आणि एक वॉटर सोल्युबलमध्ये आपण हेच दिलेलं आहे, गो रिच म्हणून. बरं, किती महिन्याचा ऊस आहे हा साधारण? सर, याला 2.5 महिने झालेले आहे. फक्त 2.5 महिने? फक्त 2.5. बरं, बाकी इतर शेतकऱ्यांच्या 2.5 महिन्याच्या पिकामध्ये आणि तुमच्या पिकामध्ये काय फरक वाटतं तुम्हाला? फरक तर एक तर कॅनोपी पण खूप डेव्हलप झाली ऊसाची, कारण याच्यामुळं प्रकाश संश्लेषण क्रिया ही चांगली झाली आणि झाडाची वाढ ही योग्य झालेली आहे. कारण या वातावरणामध्ये दुसऱ्या ऊसामध्ये काय झालेलं आहे प्रॉब्लेम, की मरीचं प्रमाण खूप झालेलं आहे. आता तुम्ही जी मर बघू शकता ती याप्रमाणे, पण आपण स्प्रे घेतल्याच्या नंतर ही पूर्णपणे ही मर थांबलेली आहे. आणि याच्यामध्ये आपण कीटकनाशक हे जमिनीमधून काहीच दिलेलं नाही, कारण त्याचा साईड इफेक्ट आपल्याला जाणवला होता की जमिनीतले गांडूळ हे बरेचशा प्रमाणात नष्ट होतात, त्याच्यामुळं आपण ते केलेलंच नाही. ओके. आणि पानाची साईजसुद्धा खूप कशी वाटते? पानाची क्वालिटी? सर, रुंदी पण खूप आहे ना, बघा ना तुम्ही, साधारण रुंदी 3.5 फुटापर्यंत 4 फुटाची रुंदी आहे पानाची. एका पान 4 फुटापर्यंत याची ग्रोथ झाली. आणि ह्या ग्रोथमुळं काय झालं की जी झाडाची खाल्ली जी मुळाची कक्षा आहे ती जास्त प्रमाणात वाढलेली, रुंदवलेली. ओके. आणि पानं पण अगदी टाईट वाटतात, क्वालिटी बाज. पानं क्वालिटीचं ते एक मुख्य कारण आहे की आपण RPS-76चे 2 स्प्रे घेतलेले, त्याच्यामुळं हा जो रिझल्ट आहे हा एक अभूतपूर्व रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो. ओके. तर यापुढे आपण धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरणार आहात का? हा सर, कारण काय म्हणणार आहे की बाबा आपण अजून जर धन्वंतरीचे प्रोडक्ट जर वापरले तर याच्यामध्ये अजून पण खूप डेव्हलप होणार आहे हा प्लॉट. आणि आपला हा 1 एकरचा प्लॉट एकदम जबरदस्त डेव्हलप झालेला आहे, आणि शेतकऱ्यांचा पण बरेचसे अनुभव आहे की बाबा या प्लॉटवर अजून पण याच्यावर 2 स्प्रे घेतल्याच्या नंतर याची कॅनोपीमध्ये ग्रीनरी, पूर्ण काळुकी अजून पण वाढणार आहे. अच्छा. तर ॲव्हरेजमध्ये काय फरक वाटेल का तुम्हाला भविष्यात याचा? ॲव्हरेजमध्ये नक्कीच फरक पडणार आहे सर, कारण ॲव्हरेजच्या बाबतीमध्ये ऊसाला आपण जे ट्रीटमेंट चालू आहे तर याच्यामधून ॲव्हरेज आपलं नक्कीच जवळपास 40% वाढणार आहे. कारण 2.5 महिन्याचा प्लॉटमध्ये एवढा डेव्हलप असल्याच्या नंतर हा अजून 3 महिन्यांनी तर 10-10, 12-12 कांड्यापर्यंत जाणार आहे. तर तुम्ही तुमच्या परिसरातील शेतकऱ्यांना
याबद्दल काय संदेश देऊ इच्छिता? मी सांगतो की एकतर जमिनीची सुपीकता आणि जे आपण रासायनिक खताचा भडेमार केलेला आहे तो कुठेतरी बाजूला ठेवून, कारण सेंद्रिय कर्ब हा वाढायचा असेल तर RPS 76, बॅक्ट्रोकिट, फ्लोरिज असे प्रोडक्ट वापरल्याशिवाय आपल्याला जमिनीची सुपीकता ही टिकवताच येणार नाही. कारण ती टिकवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण याच्यामधून आपण जे प्रॉफिट भेटणार आहे, एक तर आपल्या ऊसाची फास्ट वाढ होणार आहे, एक तर उत्पन्न वाढणार आहे आपलं, खर्चात पण बचत होणार आहे. कारण याच्यामध्ये 2 स्प्रेमध्ये जर एवढं डेव्हलप होत असेल प्लॉट तर नक्कीच काही हरकत नाही शेतकऱ्यांनी वापरायला. म्हणजे शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. वापरायलाच पाहिजे. ओके, धन्यवाद. आपण समाधानी या प्लॉटवर? हो सर, 100% समाधान. ओके, तर आपण या ठिकाणी चांगला रिझल्ट घेतलेला आहे. धन्वंतरीचे प्रॉडक्ट वापरलेले आहे त्याबद्दल आम्ही कंपनीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी पुढेही भविष्यात अशा पद्धतीचे प्रोडक्ट वापराल अशी एक आशा व्यक्त करतो. आणि तुम्हाला धन्वंतरी कंपनीच्या कामासाठी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा एक या ठिकाणी परत व्यक्त तुम्हाला करतो. सांगतो, हा. आता इतकी वाढ पण होऊन आता ह्या पाहिजे नवीन तुम्ही दाखवू शकता शेतकऱ्यांना, किंवा हे नवीन पण अजून फुटवे निघणं चालू आहे याला. हे पहा. हे असे क्या बात नवीन फुटवे निघल्यामुळं काय होणार आहे, हं. आपला जो नवीन फुटवा आहे हा बरेचसे शेतकऱ्यांचे नवीन फुटवे जळून जातात. ओके. कारण ऊस जेव्हा कांडीला लागतो ना हं. त्यावेळेस ह्या ऊसामध्ये पूर्ण हा ऊस ऊर्जा एनर्जी करतो, म्हणजे अच्छा. याला वाढीसाठी ती ऊर्जा वेस्ट करतो. पण धन्वंतरीचे प्रोडक्ट्स वापरल्यामुळं हे जे नवीन जे शूट निघलेत हे शूट पूर्ण डेव्हलप होऊन ह्या ऊसाची बराबरी करतात. क्या बात आहे, बहुत बढिया. चालेल, काय हरकत नाही. धन्यवाद. आपण खूप चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर आपण या ठिकाणी या धन्वंतरीचे प्रॉडक्ट वापरले आणि पुढं भविष्यात आणखी वापरावे आणि चांगलं उत्पन्न आपण घ्यावं ही सदिच्छा धन्वंतरीच्या कंपनी वतीने आम्ही तुम्हाला देतो. धन्यवाद.